श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. मी सुधाताई कणसे तुम्हा सर्वांचं ओंकारेश्वरी दरबारातून स्वागत करते. ब्रह्मस्थान, आपल्या घराचा मुख्य ब्रह्मस्थान म्हणजे काय हे नेमकं बहुतेक लोकांना ठाऊकच नाही आहे. बघा, मी बहुतेक ठिकाणी वास्तू व्हिजिट करण्यासाठी गेलेले आहे, परंतु त्यांना ब्रह्मस्थान म्हणजे काय आहे हेच माहीत नाही आहे. आता ब्रह्मस्थान म्हणजे काय, नेमकं ते कुठे असते तर बघा, आपण गावाकडच्या म्हणजे दिशे आपण साईडला जर बघितलं किंवा इतर मोठे मोठे वाडे वगैरे असतात, राजवाडे वगैरे असतात, तर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं असेल की त्या वाड्यांमध्ये अगदी जो मधला भाग असतो तो पूर्ण ओपन असतो, त्याच्यावरती काहीही नसतं. असं म्हणजे बघा, चौरस असेल किंवा रेक्टँगल मध्ये असेल, तो मधला भाग जो असतो आपल्या घराचा मधला भाग जो असतो वाड्याचा, त्याला ब्रह्मस्थान असं म्हणतात. पूर्वीच्या काळी पूर्ण आपली जी घरं आहे, आपली वास्तू जी आहे ती वास्तुशास्त्राप्रमाणे ती केली जात असे, त्याचं बांधकाम त्याप्रमाणे होत असे. म्हणून एवढं वास्तूचं काही दोष त्यावेळेस कोणाला एवढा म्हणजे सफर करायला लागत नव्हतं. परंतु आत्ताचा काळ वेगळा आहे. आता आपल्याला फ्लॅट सिस्टम मध्ये आपण राहतोय. 1 BHK असेल, 1 RK असेल, अगदी छोट्या छोट्या चाळीमध्ये आपली घरं आहेत, तर त्या ठिकाणी आपण प्रत्येक वेळी वास्तू बघून आपलं घर आपण घडवू शकत नाही. परंतु जर ब्रह्मस्थानामध्ये तुमच्या घरामध्ये, तुमच्या ब्रह्मस्थानामध्ये जर काही जड वस्तू असतील, उदाहरणार्थ जिना असेल किंवा एखादं कुठल्याही तिथे काही तुम्ही वेगळी वस्तू ठेवली असेल, जड वस्तू जर ठेवली असेल, तर नक्कीच त्या घराचा जो घर मालक असतो त्या घर मालकाला बीपीचा त्रास होतो, त्याला हार्ट रिलेटेड जे काही इश्यू आहेत ते देखील त्याला उद्भवू शकतात. म्हणून तुमच्या घरामध्ये तुमचं ब्रह्मस्थान तुम्हाला चेक कसे करायचे, तर तुम्हाला तुम्हाला तुमच्या घराचं एक ड्रॉ काढायचा आहे पेन्सिलने. तुम्ही एका पेपरवरती ड्रॉ काढा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळून येईल, जो मध्ये सेंटर असतं, जे आपलं मध्यभाग आहे, त्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो. मग तुमच्या घरामध्ये जर ब्रह्मस्थानामध्ये नेहमी मोकळी जागा ठेवा आणि त्या ठिकाणी कुठलीही जड वस्तू ठेवू नका. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर वास्तूमध्ये जिना वगैरे असेल किंवा काही ठिकाणी पाहण्यात आलेलं आहे की ते ब्रह्मस्थानामध्ये टॉयलेट, बाथरूम वगैरे त्या ठिकाणी होतं, त्याच्यामुळे देखील त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी दुष्परिणाम भोगावे लागलेले आहेत. तुमच्या घरामध्ये जर असं काही आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि वास्तू व्हिजिटसाठी नक्कीच आपल्या या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. श्री स्वामी समर्थ. जय महाकाली.